नमस्कार मंडळी, पूजाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल तर तुम्ही पाहिलंच आहे. बेसन पिठात पाणी मिसळून आज आपण घरातल्याच साहित्यात एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. नाही, डुबुक वडे किंवा झुणका बनवणार नाही. जेव्हा आपण भाजीला घरात काही नसायचं तेव्हा माझी आई ही आमटी बनवायची आणि सर्वजण आवडीने खायचे. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि भाजीला खूप कमी ऑप्शन आहेत. तुम्ही जर एकदा ही आमटी बनवली ना, 100% तुम्ही पुन्हा पुन्हा बनवणार एवढी जबरदस्त होते. सगळ्यात पहिलं तर आपल्याला आमटीसाठी वाटण बनवायचं आहे. त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा व एक टोमॅटो चिरून घ्यायचा. वाटणासाठी लागणारं सर्व साहित्य पाहू. 10 ते 15 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, भरपूर कोथिंबीर व सुकं खोबरं किसून घेतलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी तव्यावर 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की चिरलेला कांदा घालायचा. लसूण व आलं पण कांद्यामध्ये घालायचं. मंद आचेवर एकसारखं हलवत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला सर्व जिन्नस भाजायचे आहेत. कांदा थोडा गुलाबी रंगावर आला की यात चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण 2 मिनिट मंद आचेवर मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा व टोमॅटोचा रंग बदलला आहे व टोमॅटो पण मऊ पडला आहे. टोमॅटो मऊ पडला की भाजलेले सर्व जिन्नस तव्याच्या कडेवर काढायचे व तव्यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं. खोबरं पण रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं. सर्व जिन्नस एकत्र करून परत 1 मिनिट परतायचे व भरपूर कोथिंबीर घालून परतून घ्यायची. जेव्हा पण आपण असं वाटण बनवून कशाचीही भाजी करतो, भाजीची टेस्ट नेक्स्ट लेवलला जाते. सर्व जिन्नस चांगले भाजले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे. या आमटीसाठी आपल्याला जास्त साहित्याची गरज नाही. अगदी घरातल्याच साहित्यात ही आमटी एकदम टेस्टी तयार होते. भाजलेले सर्व जिन्नस थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. पहिल्यांदा पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं व नंतर गरजेनुसार पाणी घालून वाटण बनवून घ्यायचं. एका भांड्यात 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार बेसन पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथं चौघांसाठी आमटी बनवत आहे. बेसन पिठात अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून सर्व कोरडे जिन्नस मिसळून घ्यायचे. बेसन पिठात पाव वाटी पाणी घालायचं व विस्करने मिसळून घ्यायचं. या पिठात गुठळ्या होऊ नयेत म्हणून थोडं थोडं पाणी मिसळायचं. मी इथं 1 वाटी बेसन पिठासाठी अर्धी वाटी पाणी वापरलं आहे. परत एकदा पाव वाटी पाणी घालून व्यवस्थित मिसळून घेतलं. 3 ते 4 मिनिट हे पीठ एकसारखं फेटून घ्यायचं, म्हणजे यात आपल्याला सोडा वापरावा लागणार नाही. कोथिंबीर घालून व्यवस्थित मिसळून घ्यायची. हे पीठ ना जास्त घट्ट ना जास्त पातळ बनवायचं, कारण आपण या पिठापासून भजी बनवणार आहोत. आज आपण भजीची आमटी बनवत आहोत. कढईत मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. एक भजी सोडून तेलाचं टेम्परेचर चेक करायचं. असं भजी तेलात सोडल्या सोडल्या फुगून वर आला म्हणजे तेल परफेक्ट गरम झालं आहे. यात एक एक हाताने छोटे छोटे भजी सोडायचे. तुम्ही पाहू शकता किती मस्त फुगून आले आहेत. भज्याचं पीठ चांगलं फेटल्यामुळे यात आपल्याला सोडाही वापरावा लागला नाही. मीडियम फ्लेमवर मस्त तांबूस रंग येईपर्यंत भजी तळून काढायचे. मी इथे दुसरे असेच सोडून घेतले आहेत. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर पूजाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. व तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन व मलाही माहीत होईल की हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतोय. मी इथं सर्व भजी तळून काढून घेतले आहेत. आमटीसाठी कढईत तेल घालायचं. फोडणीसाठी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचे. मोहरी जिरे तडतडले की सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे घरचा कांदा लसूण मसाला घातला आहे. आमटीला सुरेख रंग येण्यासाठी 1 चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धनेपूड घालायची व मसाले करपू नयेत म्हणून पाव कप पाणी घालायचं व 1 मिनिटासाठी मसाले चांगले भाजायचे. मसाले चांगले भाजले की यात केलेलं वाटण घालायचं. मंद आचेवर सतत हलवत वाटण परतून घ्यायचं आहे. वाटणाला कडेने तेल सुटायला लागलं की वाटण परफेक्ट भाजलं आहे असं समजायचं. तुम्ही पाहू शकता कढईपासून मसाला वेगळा व्हायला सुरुवात झाली आहे व कडेने तेल पण सुटलं आहे. आता यात जेवढी आमटी बनवायची आहे त्यानुसार गरम केलेलं पाणी घालायचं. गरम पाणी घातल्याने आमटीला तर्री चांगली येते व आमटीची टेस्टही एकदम जबरदस्त होते. आमटीला उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं व 1 चमचा गरम मसाला घालायचा. व्यवस्थित मिसळून 5 ते 6 मिनिट मंद आचेवर आमटी उकळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आला आहे. 6 मिनिटानंतर यात तळलेली भजी घालायची. रोजचं जेवण असो वा घरी कोणी पाहुणे येणार असो, तुम्ही एकदा ही आमटी बनवून तर पहा. खूप टेस्टी अशी ही आमटी तयार होते.
व भजी टाकून आमटीत व्यवस्थित मिसळून घ्यायची, म्हणजे आमटीचा रस्सा पूर्ण भजीत मुरेल. व्यवस्थित मिसळून एक उकळी काढून घ्यायची. जास्त वेळ शिजवायची गरज नाही. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आमटीत मिसळून घ्यायची. ही भजीची आमटी दिसायला जेवढी सुरेख दिसत आहे त्याहून टेस्टला जबरदस्त आहे. मग तुम्ही कधी बनवली आहे का अशी भजीची आमटी? व तुम्हालाही आवडते का? कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करून ठेवा.